पाठक आणि आपण बघत आहात प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलचा स्पष्ट आणि परखड कार्यक्रम। प्रेक्षक हो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नुकतीच 100 वर्ष पूर्ण झालेली आहे। त्यानिमित्ताने वेगवेगळ्या माध्यमांमध्ये संघाबद्दल बरंच सकारात्मक जुन्या इतिहासावर प्रकाश टाकणारं असं वेगवेगळं काही लिहूनही येतं आहे आणि दाखवलंही जातं आहे। त्याच दरम्यान समाज माध्यमांवर सुद्धा विविध प्रकारच्या बातम्या व्हिडिओज येत आहेत। त्यात काही संघाच्या बाजूनी आहेत तर काही संघाच्या विरोधात आहेत। आता हे तर चालायचंच, पण एक 2 दिवसांपूर्वी एक गमतीदार पोस्ट माझ्या वाचण्यात आली। त्यात म्हटलं होतं की महात्मा गांधींचं काँग्रेसमधलं वर्चस्व वाढलं, त्यामुळे मुंजे आणि हेडगेवारांनी संघाची स्थापना केली। त्यात त्यांनी पुढे सगळा खुलासा सुद्धा केला होता की आधी काँग्रेसमध्ये टिळक युग होतं, टिळकांचं वर्चस्व होतं। टिळक हे महाराष्ट्रीयन ब्राह्मण होते आणि त्यांच्यासोबत डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेडगेवार अशी सगळी मराठी मंडळी होती। मात्र 2016 पासून गांधींचं महत्त्व वाढायला लागलं आणि ज्यावेळी 2020 ला नागपूरला काँग्रेसचं अधिवेशन होणार होतं, त्याच्या आधीच टिळकांचं देहावसान झालं आणि नंतर नागपूरच्या अधिवेशनात गांधींचं महत्त्व नको तेवढं वाढलेलं होतं। ते तसं सतत वाढतेच दिसलं। त्यामुळे मग हेडगेवार आणि मुंजेंनी वेगळा एक प्लॅटफॉर्म तयार करण्याचा निर्णय घेतला आणि पूर्णतः गांधींच्या विरोधात संघाची स्थापना झाली आहे असा दावा त्या एका अभ्यासकांनी आपल्या पूर्णतः विचारप्रचूर लेखात केलेला होता। आता गांधींच्या विरोधात गांधींचं वर्चस्व सहन न झाल्यामुळे मराठी माणसाचं वर्चस्व असावं या कारणासाठी जर हेडगेवारांनी संघाची स्थापना केली होती, तर 1948 मध्ये गांधी युग काँग्रेसमधलं संपलं होतं। मग त्यानंतर संघ अस्तित्वात असण्याचं काही कारणच नव्हतं। संघाचं ज्या ध्येयासाठी संघ सुरू झाला होता या अभ्यासकाच्या म्हणण्यानुसार ते ध्येय साध्य झालं होतं। गांधी संपले म्हणजे गांधी युग हळूहळू संपणारच होतं आणि ते संपलंच। नंतर नेहरू युग आलं, मग इंदिरा युग आलं आणि आता काँग्रेसमध्ये राहुल युग चालू आहे। मात्र संघ हा वाढतोच आहे। त्यामुळे हा दावा पूर्णतः निरर्थक ठरतो। असे अनेक दावे या दरम्यान समाज माध्यमांवर येत आहेत। कोणी म्हणत आहे की संघ हा स्वातंत्र्य लढ्यात नव्हताच, पण स्वातंत्र्य लढ्यात नव्हता तर मग 1930 सालच्या जंगल सत्याग्रहात डॉक्टर हेडगेवार का सहभागी झाले होते? त्यानंतर 1942च्या चले जाव आंदोलनात ठिकठिकाणी संघ स्वयंसेवक मोठ्या संख्येत त्या आंदोलनात सहभागी झाले होते। त्याचे पुरावे उपलब्ध आहेत।
हेडगेवार जंगल सत्याग्रहात सहभागी झाले होते, त्यांना अकोला जेलमध्ये ठेवलं होतं. याची कागदपत्र सुद्धा अकोला जेलमध्ये उपलब्ध होती. नंतर 1978च्या पुरात ती वाहून गेली असं म्हणतात, पण त्यापूर्वी ती उपलब्ध होती. आता जसं स्वातंत्र्य लढ्याबाबत हा आरोप आहे, तसाच अजून एक आरोप होतो की संघाला भारतीय संविधान मान्यच नाही. पण जर भारतीय संविधान मान्य नाही असं म्हणता, तर संघाचं कोणतं वेगळं संविधान आहे ते तरी सांगावं. त्याला उत्तर असते की संघ मनुस्मृतीच्या आधारे चालतो. पण संघात जाणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकाला तुम्ही विचारा की का रे बाबा, मनुस्मृतीबद्दल तुला काय माहित आहे, तर त्याला मनुस्मृतीबद्दल काहीही माहीत नसते. इतकंच काय, संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा विचारा तुम्ही मनुस्मृती वाचली आहे का, तर ते नाही असंच सांगते. मग मनुस्मृतीच्याच आधारे संघ चालतो आणि संघाला संविधान नको आहे, मनुस्मृती आणायची आहे, हा आरोप कशाला? आता संघ हा कायम परिवर्तनशीलच राहिला आहे. मान्य, सुरुवातीला हिंदूंचं संघटन व्हावं म्हणून डॉक्टर हेडगेवारांनी संघाची स्थापना केली होती. पण हळूहळू संघातही परिवर्तन झालंच आहे. आज भारतीयत्व हेच हिंदुत्व हे संघ मानतो आहे. तरीही हा संघाला असा विरोध केला जातो आहे. संघाबद्दल असे वेगवेगळे वाद प्रवाद निर्माण केले जात आहेत. संघ स्वातंत्र्य लढ्यात नव्हता हा तर एक आरोप नेहमी होतोच. नुकताच यांनी आपलं संजय राऊत त्यांनी एक असा आरोप केला की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही संघ कुठेच नव्हता. मुळात संघ ही राजकीय संघटना नाहीच, ती पूर्णतः सामाजिक संघटना आहे. आणि संघ विचारांच्याच मंडळीचा जो भारतीय जनसंघ आहे तो वेगवेगळ्या आंदोलनात वेळोवेळी सहभागी होता. पण तरीही फक्त विरोधाकरता विरोध म्हणून हे असं केलं जातं. आता मध्यंतरी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी एक असं विधान केलं की संघ हा मनुवादी प्रवृत्तीचा आहे, कारण संघात महिलांना महत्त्वच नाही. जर महिलांना महत्त्व असतं तर आतापर्यंत सरसंघचालक पदावर एखादी महिला बसवली गेली असती. पण मुळात हा विचार ते करत नाही की संघ हा सुरुवातीला तरुणांचं संघटन व्हावं म्हणून निर्माण झालेला प्लॅटफॉर्म होता. आणि नंतर जेव्हा संघाला वाटलं की तरुणांबरोबर तरुणी आणि महिला सुद्धा या राष्ट्रकार्यात सहभागी व्हाव्या, त्यावेळी 1936 साली संघाने राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली. आज राष्ट्रसेविका समिती ही सुद्धा संघाच्या बरोबरीने सगळ्या क्षेत्रात पोहोचली आहे. त्यांचं सगळ्या क्षेत्रात काम चालू आहे. आज लाखो महिला संघाशी जुळलेल्या आहेत. अगदी जुना इतिहास सांगायचा झाला तर फाळणीच्या वेळी थेट पाकिस्तान लाहोरपर्यंत जाऊन तिथे समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी काम केलं होतं. आजही ईशान्य भारतातली जी राज्य आहेत, जी ख्रिस्ती बहुल राज्य आहेत, तिथे हे सगळे काम करतात. तरीही असे आरोप केले जातात. याला कारण आहे, यातल्या कोणालाच संघ खरा काय आहे ते माहीतच नाही. सगळे अंदाजे मनाला येईल ते आरोप करत असतात.
संघाचे वरिष्ठ अधिकारी म्हणतात की संघ समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला पुस्तकं वाचून समजणार नाही, तुम्हाला संघात येऊनच संघ समजू शकेल. त्यामुळे संघात येणारे कधी संघावर फारसे आरोप करताना दिसत नाही. जे संघात न आलेले आहेत ते कोणतीतरी 4-2 पुस्तकं वाचतात आणि संघावर आरोप करत असतात. मात्र त्यामुळे जनसामान्यांची करमणूक जरूर होते, पण त्यांना संघाच्या कार्यकर्त्यांना, संघाच्या स्वयंसेवकांना किंवा अधिकाऱ्यांना काही फारसा फरक पडताना दिसत नाही. संघ 1925 साली स्थापन झाला. त्या काळात या देशात ज्या ज्या विचारधारा आल्या होत्या, मग ती कम्युनिस्टांची असो, ती काँग्रेसची असो, ती समाजवाद्यांची असो, ती हिंदू महासभा असो किंवा मुस्लिम लीग असो, या कोणत्याही विचारधारा आज फारशा अस्तित्वात दिसत नाहीत. असल्या तर त्या कुठेतरी आचके देत असलेल्याच आपल्याला दिसतात. मात्र संघ हा वाढत गेलेला आहे. आज संघाने 100 वर्ष पूर्ण केली आहेत. आज पूर्ण देशभर त्यांचं जाळं पसरलं आहे. देशाबाहेर सुद्धा संघ गेला आहे. आणि इतकंच काय तर समाजाच्या जवळजवळ 36-37 क्षेत्रात त्यांनी आपल्या संघटना उभ्या केल्या आहेत आणि त्या सुद्धा तेवढ्याच सक्रिय आहेत. हे बघता आज देशातल्या जवळजवळ 50 कोटी नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या संघविचार पोहोचला आहे आणि तेवढेच संघाचे समर्थक सुद्धा आहेत. म्हणूनच आज गेल्या 11 वर्षापासून देशात सर्वोच्च स्थानी संघविचाराचा माणूस बसला आहे. त्यामुळे हे असे कितीही आरोप झाले तरी काहीही फारसा फरक पडणार नाहीये. पण आरोप करणाऱ्यांनी सुद्धा कुठेतरी विचार करून करावे, अभ्यासून करावे, एवढंच सुचवावंसं वाटते. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते अवश्य कळवा. आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही ते सबस्क्राईब करायला सांगा.